नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत फेरफार म्हणजे काय, तो कधी केला जातो, फेरफार करण्याची प्रक्रिया काय आहे आणि फेरफार न केल्यास काय अडचणी येऊ शकतात. तर फेरफार म्हणजे काय? मित्रांनो, एखाद्या जमिनीच्या मालकी किंवा हक्कामध्ये काही बदल झाला तर त्या बदलाची नोंद महसूल अभिलेखामध्ये केली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने जमीन विकली, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वारस निर्माण झाले, दानपत्राने जमीन दिली, वाटणी झाली किंवा न्यायालयाच्या आदेशामुळे जमिनीच्या हक्कामध्ये बदल झाला तर त्या बदलाची महसूल रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया म्हणजे फेरफार नोंद. मग फेरफार का करतात असा प्रश्न येतो. फेरफार करण्याची गरज काय? सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महसूल रेकॉर्ड ठेवणे. समजा वडिलांच्या नावावर जमीन आहे आणि त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांची नावे महसूल रेकॉर्डमध्ये दाखविण्यासाठी वारस फेरफार नोंद केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे जमीन विकत घेतल्यानंतर संबंधित व्यवहाराची नोंद महसूल अभिलेखात करण्यासाठी फेरफार केला जातो. यामुळे भविष्यातील व्यवहार, महसूल कामकाज आणि रेकॉर्डमध्ये अडचणी कमी होण्यास मदत होते. मग फेरफार कधी करावा? फेरफार प्रामुख्याने अशा परिस्थितीत केला जातो जमीन खरेदी केल्यानंतर, मालकाचा मृत्यू झाल्यानंतर वारसांची नावे नोंदवण्यासाठी, गिफ्ट डीड म्हणजेच बक्षीसपत्र झाल्यानंतर, कायदेशीर वाटणी किंवा पार्टिशन झाल्यानंतर आणि न्यायालयाच्या आदेशामुळे जमिनीच्या हक्कामध्ये बदल झाल्यास. मग फेरफारासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तर हे प्रकरण आणि व्यवहाराच्या स्वरूपावर अवलंबून असते. साधारणपणे फेरफार अर्ज, मालकी किंवा हक्काचा पुरावा जसे की सेल डीड, गिफ्ट डीड, वारसांसंबंधी कागदपत्रे, 7/12 उतारा, 8 उतारा, आवश्यक असल्यास नकाशा, ओळखपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे आवश्यक असू शकतात. वारस फेरफारासाठी मृत्यू प्रमाणपत्र आणि वारसांशी संबंधित कागदपत्रेही आवश्यक असू शकतात. मग फेरफाराची प्रक्रिया कशी होते? सर्वप्रथम संबंधित महसूल यंत्रणेकडे फेरफारासाठी अर्ज केला जातो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते. नोंदीवर हरकत असल्यास संबंधित व्यक्तींना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर सक्षम महसूल अधिकाऱ्यांकडून फेरफार नोंदीबाबत निर्णय घेतला जातो. नोंद मंजूर झाल्यानंतर संबंधित महसूल रेकॉर्डमध्ये त्याचा परिणाम दिसू शकतो. मग जर फेरफार केला नाही तर काय होऊ शकते? समजा तुम्ही जमीन खरेदी केली पण महसूल रेकॉर्डमध्ये आवश्यक फेरफार केला नाही, तर 7/12 जुने नाव दिसू लागू शकते. त्यामुळे पुढील व्यवहार करताना, कर्ज घेताना किंवा विविध शासकीय कामांमध्ये कागदपत्रे आणि रेकॉर्ड यांच्यात विसंगती निर्माण होऊ शकते. म्हणून व्यवहार झाल्यानंतर संबंधित महसूल नोंद करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची कायदेशीर गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा मुद्दा विशेष लक्षात ठेवा. फेरफार नोंद झाली म्हणजे त्या व्यक्तीला मालकी हक्क मिळाला असे आपोआप होत नाही. फेरफार ही मुख्यतः महसूल नोंद करण्याची प्रक्रिया आहे. जमिनीचा प्रत्यक्ष मालकी हक्क कोणाकडे आहे हे ठरवताना मूळ मालकीची कागदपत्रे, नोंदणीकृत दस्तऐवज, वारसा हक्क, वाटणी, न्यायालयाचे आदेश आणि इतर संबंधित पुरावे महत्त्वाचे असतात. म्हणून फक्त माझे नाव 7/12 आहे किंवा फेरफार माझ्या नावावर आहे एवढ्यावरच मालकीचा अंतिम निष्कर्ष काढू नका. अशाच कायद्याची सोपी माहिती मराठीत मिळवण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसह. धन्यवाद.